काल नरेंद्र मोदी यांनी सोनबर्ग टनलची उद्घाटन केलं. हा सोनबर्ग टनललाच झेडमोर टनल म्हणून ओळखलं जातं. हा झेडबर्ग टनल हा ॲक्च्युली लडाख आणि काश्मीरच्या मध्ये आहे. टनल बनवण्याचं कारण असं आहे की ह्या टनलमध्ये जेव्हा पूर्वीचा जो मार्ग होता हा खूप लांबचा मार्ग होता आणि ह्या मार्गाने आपली जी आर्मी होती ह्या आर्मीला लडाखमधून काश्मीरमध्ये पोचायला खूप वेळ लागत होता. झेडमोर टनल आहे हा ॲक्च्युली झेड आकाराचा मार्ग होता. या झेड आकाराच्या मार्गामुळे ह्याला झेडमोर असे नाव पडले. पण आता झेडमोर टनलच्या इथे त्यांनी स्ट्रेट रोड बनवून पूर्ण एक मोठा टनल बनवलेला आहे जो 6.5 किलोमीटरचा असणार. आणि तसेच चायना गेल्या काही वर्षापासून लडाख बॉर्डर जवळ खूप सारं कन्स्ट्रक्शन करत आहे आणि त्यांची सैन्यबल आहे ते लवकरात लवकर लडाखच्या बॉर्डरवर पोहोचते. पण आपले जे सैन्यबल आहे त्याला पोहोचण्यासाठी खूप वेळ लागत होता आणि हा एक मोठा गेम चेंजर आहे. कारण की सोनबर्ग टनल आहे हा लडाख आणि काश्मीरला जोडल्यामुळे आपल्या सैनिकांना लवकरात लवकर काश्मीरमध्ये पोहोचता येत आहे. आणि हा जगातला सर्वात मोठ्या टनलपैकी एक आता बनण्याच्या मार्गावरती आहे आणि त्याने आपल्या भारताला खूप सारा मोठा फायदा होणार आहे. आणि आपला फक्त आर्मीचाच नाही तर तिकडच्या स्थानिक लोकांचाही जास्त फायदा होणार आहे. कारण की लडाख आणि काश्मीर जोडल्यामुळे तिकडचे स्थानिक लोक त्यांचा व्यापार वाढवू शकतात आणि देशाची इकॉनॉमी चांगली होऊ शकते. त्यामुळे हा टनल आपल्या खूप फायद्याचा होणार आहे. धन्यवाद.